मनपालिका विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणारे ठेकेदार रमेश बागुल यांच्यावर कारवाई करा, आयुक्तांना कर्मचाऱ्यांचे निवेदन। धुळे महानगरपालिका लेखा विभागातील शिपाई कर्मचारी कैलास चौधरी यांना कार्यालयात येऊन विनाकारण धक्काबुक्की करीत अरेरावीची भाषा वापरून त्यांना कार्यालयात अपमानित करणारे ठेकेदार रमेश बागुल यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेने केलेली असून या मागणीसाठी आज संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांची भेट घेत त्यांना वरील ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी त्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी सफाई कर्मचारी संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष मुनाफ शेख कादर, उपाध्यक्ष बापूराव खरात, कार्याध्यक्ष कुणाल बोरसे, कैलास चौधरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे महापालिकेतील लेखा विभागातील कैलास चौधरी ते शिपाई म्हणून तिथे काम करतात। संबंधित ठेकेदार रमेश बागुल यांनी काल रमेश चौधरी यांनी त्या ओला अरेरावी धक्काबुक्की केली आणि मारहाणी केली। त्यामुळे धुळे महापालिकेत असे संबंधित ठेकेदार येतात, अरेरावी करतात, दादागिरीची भाषा करतात। हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे। त्यासाठी आम्ही माननीय आयुक्त यांना संघर्षवादी सफाई कामगार संघटनेतर्फे पत्र दिलेले की संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी व त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा व संबंधित आमचे महापालिकेतील कर्मचारी कैलास चौधरी यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले व त्याची मागणी केलेली। दिनांक 14 रोजी आम्ही सर्व महापालिकेतील सफाई कामगार कर्मचारी काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहोत। तरी आंदोलनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावं असं मी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो। काय नाव? बापू खरात।